बाजारला निघाला आहे. ठीक आहे. ए दुधवाली थांब जरा. ए हलवाली. ए रे बिन भोकाचं वांग घे. ए वांग घेऊन आलीस काय ग? काही नको बासुंदी नको. चला 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 पटापट झाला. हे लोणी. ए लोण्यावाली थांब. कशाला बोंबल त्या वेड्या? अरे झालं काय? झालं काय म्हणजे? हा अगं हे बघ ना भंबाड्याचा तांबडा आला नाही तर आला. हा गप्प दिवशी माझ्या हाताला धरलं. अगं ज्या अर्थी त्यानं तुझा डायरेक्ट येऊन हात पकडला त्या अर्थी त्याचं तुझं काहीतरी जुनं जुगाड असाय पाहिजे. घेणं देणं. अगं ओळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही कधी उठणं नाही कधी बसणं नाही आला नाही आला गप्प दिवशी कधी असं तसं सुद्धा नाही का? असं तसं काय येणं जाणं काहीच नाही. ए बेअक्लीच्या माणसा काय ग काय देणं झालं? नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही. बरोबर. ती म्हणते असं तसं तर कधीच नाही. तरी सुद्धा मेळ्यात प्रवेश केला तर ना बॉन्ड मुलीचा हात पकडला. पकडला. हे सोडून देता नाही सोडणार. नाही सोडणार. नाही नको सोडणार. सोडून जा. काय अकलीचा तपास आहे का? काय ग म्हातारे? अरे तुझ्या अंगावर पळीभर मास नाही. हा. नुसतं तुला इथून असं ढकलला स्टेजच्या खाली जाऊन पडशील. ए म्हणजे तरी सुद्धा एवढ्या तरुण बांड मुलीवर चाल करतो काय लाज शरम? अरे बाई माणसाच्या कुठे पकडल्याच्या नंतर हा. पुरुषाला समाधान प्राप्त होत असतं. असं का? आणि पुरुषाला समाधान प्राप्त होण्यासाठी बाई माणसाच्या कुठे पकडावं याची अक्कल. आता अशी काय कर म्हातारे मला जरा समजावून सांग पाऊ कुठं धरायचं आणि कसं धरायचं ते. ते सोडून तिच्या सोडला. तर माझ्या इथं काय ग काय पदराला पदराला अगं मग पदराचं नाव घेणार केव्हा? पदर पदर पदाचं नाव काय दाव आहे? इकडे एक विचारू का? काय ग? घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही. काहीच नाही. तरी सुद्धा आमच्या मेळ्यात प्रवेश केला तर न भांड मुलीचा हात पकडला. हा. याचं कारण काय ग? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. आता ओळखलं असतं तर तसं सोडलं असतं का? काय केलं असतं इथं ग? दूध दिलं असतं, हा. इथं दही दिलं असतं, बर. इथं लोणी दिलं असतं. माझं लोणी काय नको तू तूच माझ्या खात गावाला बस. आंबट ताक पितो. ए तुझं ताक तिकडं खड्ड्यात जाऊ दे. मग? काही नको मला. अगं मी तुमचा कोणीतरी आहे पण तुम्ही ओळखलं नाही मला. ए बाबा तुला ओळखायला काय तुझ्या कपडा बोर्ड नाही कशाला कावळा हागला नाही काही ओळखायचं नाही. पाठीमागं डोंगरावर शिक्का आहे एखादा. बघ ना गं. शिक्का सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही ओळखलं नाही मला. काय ओळखलं तर माझी एखादी खूप सांगितली तर ओळखणार. कोण दाखवल्यावर 100% ओळखणार. असं अरे हा. ज्याने त्या यमुना डोळामध्ये कालिया मृदन प्राशन केला म्हणजे ठार मारला तोच मी ओळखा. शाबास. पोरींनो, ऐका तो म्हणतो यमुना डोहात कालिया मर्दान ज्याने ठार केला ठार केला तोच मी. कोण? म्हणजे हा कोण आहे माहितीये का? कोण गं? हा आपला रंग्या गारुड्याचा पोरगा आहे समजा का? का मार खाती का मार खाती मग म्हणजे एवढी ओळख सांगून सुद्धा तुम्ही मला ओळखत नाही. अजिबात मी नाही. दुसरी कोण सांगतो. बरं. अगं ज्याने तुम्हाला केलं ना हा. तोच मी. आता बरं आहे का? मला केलं तो म्हणतो मी ज्याने तुम्हाला केलं तोच मी. तुला केलं का? मला 4 वेळा केलं एकटीला? एकटीलाच स्टॅमिना चांगला दिसतो अजून. इकडे तुला केलं का ग? होय ना बाई अगं मावशी हा. त्याने काही मला भर 12 वाजता येऊन केलंय बघ अगदी बरोबर. वर झोपेत असताना तुला तर आराम वाटला असेल मग. का इकडे ग. तुला केलं का ग? मावशी हा मला एकच वेळेस केलं पण इतकं मन लावून केलं. हा मग करायला चांगला स्टॅमिना दिसतो याला. ए सुट्टीवर आहेस का? त्या बारकीला गेलं का? अगं तिला सुद्धा केलं नाही. किती नालायक पण आहे हा. ए का माझी लाज आबरू काढतीस का? अजून तिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही म्हणतो तिलाही केलं. काय केलं समजतोस का? बरं ते जाऊ दे. तू म्हणतो मी तुम्हाला सर्वांना केलं. बरोबर. मग मला एकटीलाच का नाही केलं? म्हातारे किती वेळी आहेस का? अगं तुला तर सर्वांच्या अगोदर केलं ग. मला होय केलं असेल बरं का? तो खोटं नाही बोलणार. तुला बडबड नको तो अजिबात आहे ना त्यावेळेस मी नेमकं झोपेत असेल. झोपेत केलं का तुला हा? काय ग काय केलं? काय केलं? अगं ज्यावेळी तुमचा जन्म झाला त्यावेळी तुम्हाला मी निर्माण केलं. निर्माण केलं. होय. एका तू पहाटे 4 वाजता सांगणार आहे का? इकडे तू जर म्हणतो या जगामध्ये मी तुम्हाला निर्माण केलं मग या जगामध्ये निर्माण करणारा तू नेमकं कोण? अगं तो तुम्ही विश्व निर्माण करता जगाचा जगनायक वसुदेवाचा पुत्र. अगं बया 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 बघ तो म्हणतो आता जगाचा जगनायक मी वसुदेवाचं कुत्र. पुत्र अगं ए पुत्र पुत्र म्हणती पुत्र म्हण ज्याला श्रीकृष्ण भगवान म्हणायचा तोच मी तुमच्या समोर उभा आहे. हा 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 होय. आणि कृष्ण कृष्ण. मग मला ओळखत नाही का? कोण ग तू? मी तुझी मम्मी आहे ना देवकी. देवकी? जे इकडे बघ लागली असेल तर बघ दोन देवकीचं तोंड बघ देवकीचं इकडे. अरे ज्या कृष्णाला आम्ही लहानचं मोठं केलं. मोठं केलं रात्रंदिवस तिने त्याला बोकांडी घेतलं. ए, कोणी हा घेतलं होतं कडे खांद्यावर कडे. अशा कृष्णाला कधी आम्ही हागितलं नाही. बघितलं नाही मग कालच आपण कुंजवनात कृष्ण बघितला. तो कसा तो कसा तो कसा आणि हा जसा 2 बाळाचा
ससा ए सशाला दोनच कान असतात मावशी तो कसा होता कसा कसा होता सांगा भाऊ काळ्या सावळ्या रंगाची मूर्त काळ्या सावळ्या रंगाची मूर्त ए कावळ्या अगं काळ्या सावळ्या सावळ्या. विटेवरती उभा विटेवरती उभा कटेवरती हात कटेवरती हात पायी पद्म ओरिनो काय ग त्याच्या पायी पद्म होते आणि मग याच्या पाय बघा कसे कुत्रे मुतले अगं अगं काय ते बोलत फक्त होती, जगाने काय पाणी बोलत घातलं होती? आहे. असे का होय. मला वाटलं पाण्याची टंचाई असेल तर हिच्या बावडीत जाऊन उडी ए मारायची. काय नको माझ्या बावडीत माझ्या जाऊन उडी खाली मारू. येऊन पाय मांडायचे पायी पद्म पायी पद्म मुखी रत्न मुखी रत्न आणि बिंबी मध्ये काल हिरा होता काय आता त्या कुठे गेला? वंशातून नाजूक हिरा काय हिरा होता लक 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 चमकायचा बाई नुसता बरं हा? अशा रंगाचा अशा गुणाचा कृष्ण बघितला त्याच्यातून जर तुला कृष्ण म्हणावं खाली ही पॅन्ट वर शर्ट डोक्यात टोपी तुला एक शंका विचारू का काय ग? तू नेमका नंदी बैल कुठं सोडलाय ए, अगं ए, तो नंदी बलवाला आहे का तो नाही. हा तुम्हाला सांगितलं ना बर म्हणजे देवाचे गुण माझ्या अंगी दिसत नाही. अजिबात अजिबात नाही, काहीच नाही. नाही हे बघा प्रथम मी माझी माहिती सांगतोय म्हणजे मी गुन्हे तुम्हाला ओळख सांगतो. सांगा आम्हाला हो सांगा मुलीला हात जोडा जोड भाऊ. ओरिंदो, हात जोडा. जोडले हात जोडले डोळे बंद करा एक काम करा. तो म्हणतो डोळे बंद करा परंतु थोडा चावड दिसतो फटीतून बघत राहा नाही तर दुकानाचा शटर वर करील आणि बरणीत हात घालून चिवड्याची नासाडी करील थोडं सावध राहा म्हातारे, हा. हात जोडले जोडले. डोळे बंद केले केले. समोरचं काही दिसतंय का अजिबात नाही मग करू सुरुवात कमाड फोडू का का बरं, काय झालं? एवढ्यासाठी जा मला इथं घेऊन आला का अगं झालं काय तुला खरंच सुरुवात करायची आहे हा, का हा. त्या इकडल्या कोपऱ्याने सुरुवात कर म्हणजे असा इकडून माझा नंबर येईपर्यंत थोडा ढिल्ला पडशील मग अगं माझी माहिती सांगायला सुरुवात करू. बोला. सांगू तर मग ऐक जरा. साकार ब्रह्मानी नकार ब्रह्मानी साकार ब्रह्मानी नकार ब्रह्मानी अगनभात ब्रह्मणी राधे मी तर विष्णुवतो वैकुंठपुरी तूच एक वरंती नवल परी ऐक सादर तूच भक्ती मित्राची ललिना एकदा हरी दर्शना ससी म्हणे मुरारी बसेल तुमचे अंत्यवरी 16 सहस्र वर्ष मी तप करी आणि जाशील मान्या उतरी होतील राधा सुंदरी आग येऊन मी आठ्या उतरी सत्व घेतोय का तुझं नारी ग बोला पुंडलिका देव. श्री पंढरीनाथ भगवान की जय. ए मावशी आता तुला काय झालं मला आठवण आली एक कशाची अगं हे बघ ही माझी मैत्रीण कोणती 4 वर्षांनी गाठ झाली आज तुझी मैत्रीण? ही माझी मैत्रीण तुमच्या त्याला नेहमी भांडणं होतात आज म्हणते ए का भांडण झाले काय बोलते त्या शेळवणीमध्ये मी बघितलं ना तुला तेवढं डोक्यात येतं हा? अगं या माझ्या मैत्रिणीने काय केलं सांगू तुला अगं या ह्या बाईनी बरं नाही केलं ग बया. ए मावशी, हिनं काय केलं मला काय केलं या पिंकीनी काय केलं? सांगू तुला हा. मला पंढरीला हिनं मला पंढरीला नेलं अगं जसं तुला तिनं केलं तुला काय केलं तसंच मला सुद्धा यानं केलं अगं बाई याने केलं अय्यो बाबो काय केलं सांगू काय केलं सांग भाऊ या काळ्यानं काळा आहे का किती देखणा आहे किती चिकना आहे त्याचं नाक बघ फाउंटन पेनचं टोक सारखं आणि तुझं नाक बघ तो जरी किती देखणं असेल पण या पब्लिक साठी पण मी तुझ्यासाठी मीच देखली तुझ्यासाठी मी देखली. कृष्णानं खरं नाही केलं ग बया. अगं काय केलं मला वड्या वड्याला नेलं ग.
मला हिला गाडीला नेलं. शॉर्टकट रस्ता म्हणजे वड्या नाल्याचा रस्ता. असं? मग त्यालाच म्हणायचं मला वड्या काही खरं सांगू का? देवा. अडाणी बायका. आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. आता तुमची मराठमोळी भाषापती आम्हाला ओळख सांगा. आमचा बाजारचा रस्ता मोकळा करून द्या. कोकण भाषेत माहिती सांगा. हो. काही हरकत नाही. ऐक वा. जरा. वसुदेवकीचा पुत्र दिलंदारी वसुदेवकीचा पुत्र दिलंदारी सांगतो मी बरोबर आहे. आता जर तुमच्या देहात उद्धार करून घ्यायचा असेल बरं. घरी लहान लहान लेकरं आहेत, मुलं आहेत. मग आहेत ना. देवाची भक्ती करा. देव हा भक्ती करून केला म्हणजे भक्तीशिवाय मुक्ती मिळणार मिळणार नाही. नाही. काही हरकत नाही पोरींनो. ओय, ओय, ओय. ओ पोरी. अगं ते खरोखर देव आहे. नीलतेनं शरण जायचं, बाजारला जाण्यासाठी रजा घेऊन यायची. जा देवा मी तुम्हाला शरण आली. वा वा शरणाली कशा प्रमाणात मुंगीप्रमाणे. किती लेण्यात शरणाली. काळ्या मुंगी ब्राह्मण आली, काळी मुंगीला बेकार असते तशी शरण बरोबर आहे. हे भक्ताचं लाड कौतुक करणं माझं कर्तव्य. बरोबर आहे. देवाची भक्ती करा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या.
तरी सांगते